नमस्कार, मी उमेश पाटील. मी मुंबईवरून आलो आहे. मला ॲक्च्युली एव्हियनचा प्रॉब्लेम होता, म्हणून मी 2016मध्ये सुद्धा आलो होतो. त्यावेळी मी क्रिया करून गेलो होतो. त्यावेळी जवळपास 8-1 किलो माझं वजन कमी झालं होतं आणि त्यामुळं माझी बरीचशी पेन कमी झाली होती. ही क्रिया कंटिन्यू केली होती मी काही दिवस, पण पुन्हा कामाच्या व्यापात ते राहून गेलं. आता हीच ट्रीटमेंट घेण्यासाठी मी पुन्हा आलो आहे. हे 10 दिवसाचं शिबिर होतं. त्याच्यात आतापर्यंत 7 दिवस मी उपवास छान केले, जमलेही व्यवस्थित. त्यानंतर डाएटवरती 3 दिवस घालवले. इथं आल्यानंतर एव्हियन फक्त डोक्यात घेऊन नाही यायचं किंवा आलो नाही, तर स्वास्थ्य म्हणजे काय आणि स्वास्थ्यासाठी इथला निसर्ग आपल्याला कशी मदत करतो, स्वास्थ्याची पूर्ण धारणा इथं आल्यानंतर बदलून जाते. जसं की स्वास्थ्यासाठी आपलं आचार, विचार, विहार हे सगळं व्यवस्थित असायला पाहिजे, याचं गांभीर्य इथं आल्यावरती येते. आणि हा निसर्गाचा परिणाम, इथल्या वातावरणाचा परिणाम आपल्या मनावरती होतोय. बोलतात की 80% व्याधी मनापासून निर्माण होतात. ही गोष्ट इथं आल्यावरती प्रकर्षानं जाणवते की आपण मनावरती कसं कंट्रोल करायला पाहिजे आणि त्याचा परिणाम आपल्या बाह्य शरीरावरती कसे होणार. हे वातावरण खरंच स्वास्थ्याला विचारात घेतलं तर खूप पोषक आहे आणि याचा दूरगामी परिणाम राहणार. मी आता इथं जे काही शिकलोय ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या ज्या क्रिया होत्या, सकाळी सूर्यस्नानापासून ते रात्रीच्या दुपारच्या प्राणायामपासून ते रात्रीच्या सत्संगापर्यंत सगळ्या क्रिया एकदम छान होत्या आणि त्याचा परिणाम खूप चांगला झाला. मी आलो त्यावेळी माझे जॉईंट्स थोडे रिजिड होते. आता 8-10 दिवस योगिक क्रिया केल्यामुळं, मसाज घेतल्यामुळं, बाकीच्या ट्रीटमेंट घेतल्यामुळं मला आता चांगला फरक जाणवतोय आणि माझ्या लेग मुवमेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. मी हे जर कंटिन्यू केलं तर मी 100% बरा होणार याची खात्री घेऊन मी इथून जातो. नमस्कार.